उन्हाळ्यात खूप भूक लागत नाही, काही खायची इच्छा होत नसेल तर ही 2 मिनिटात तयार होणारी झक्कास थंडगार ताकातली भाकरी एकदा तरी करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर रात्री ज्वारीची भाकरी माझी एक उरली होती, तर दुसऱ्या दिवशी मी अशी बारीक मोडून घेतले आणि थोडंसं सॉफ्टनेस येण्यासाठी भाकरीमध्ये थोडंसं पाणी शिंपडते आणि शक्य होईल तितकंच हाताने कुस्करून घेते आहे. बघू शकता अगदी 1 ते 1.5 चमचाच पाणी यामध्ये मी घातलं आहे. हाताने कुस्करून सगळ्या भाकरीला ओलावा होण्यासाठी सगळं मिक्स करून घेते पाणी आणि ही भाकरी अशीच 10 मिनिटं झाकून ठेवायची, म्हणजे ते भाकरीमध्ये पाणी ते मुरेल आणि भाकरी आपली एकदम सॉफ्ट होईल. भाकरी आपली पाण्यात मुरते तोवर आपण ताक करून घेऊयात. थोडंसं दही घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे. तर ताक आपण नेहमी जसं करतो तसंच करायचं आहे, काही वेगळी अशी पद्धत नाही. दही पाणी मिक्स करायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि रवीने घुसळून ताक तयार करून घ्यायचं आहे. एकदम पातळ पाण्यासारखं करायचं नाही, एकदम दाटसरही ठेवायचं नाही. नेहमी रेग्युलर जसं मीडियम कन्सिस्टन्सीचं ताक असतं तसंच करून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं रवीने घुसळलं की ताक आपलं तयार होईल. ताक आपलं तयार झालंय. आता भाकरी बघूयात भिजले की नाही. बघू शकता भाकरी मऊ पडले, म्हणजे आपल्याला खायलाही एकदम सोपी जाईल. नरम झाली, अजिबात यामध्ये रफनेस नाहीये. जर काही मोठे तुकडे असेल ते सुद्धा मी हाताने असे कुस्करून घेते. घरामध्ये लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती असतील ना तर ही रेसिपी त्यांना जरूर करून द्या. एकदम टेस्टी आणि तितकीच पौष्टिक आहे, पचायलाही तितकीच हलकी आहे आणि उन्हाळ्यात असले थंडगार ताकातले पदार्थ तर एकदम भारीच. लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना देत असाल, मी इथे शिळी वापरली भाकरी, तुम्ही ताज्या भाकरीची रेसिपी केली तरीही चालेल. तर आता भाकरी मी कुसरून घेतली, जेवढी शक्य आहे तितकी त्यामध्ये ताक घालायचं. आता ताक कसं घालायचं, जसं आपल्याला पातळ हवं असेल तसं ताक घालायचं. मी नेहमी करताना अशीच कन्सिस्टन्सी ठेवते, म्हणजे चमच्याने खाता येईल अशी. काही लोक यापेक्षा दाटसर सुद्धा करतात, आपल्याला जसं आवडत असेल तसं आपण यामध्ये ताक घालायचं. आता खमंग अशी फोडणी द्यायची आपल्याला. तेल घेतले मी 2 चमचे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये एकदम बारीक चिरलेली मिरची घालायची आणि आता ही फोडणी या ताकात ओतायची. फोडणी या ताकात ओतली की थोडंसं चमच्याने मिक्स करायचं. फोडणी मी इथे एकदम बेसिक ठेवली, फक्त जिरे मोहरी आणि मिरची. तुम्हाला जर कांदा हिंग कढीपत्ता घालायचा आहे तसंही घालू शकता. तेलात फोडणी द्यायची नसेल, तुपात द्यायची असेल तसंही चालेल. आपल्या हिशोबाने आपण थोडेसे साहित्य इकडे तिकडे करू शकतो. आता मिक्स झालेले आहे, अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त आता हे झाकून ठेवायची आपल्याला ताकातली भाकरी. मीठ आता घालायची गरज पडणार नाही, कारण आपण ताक करतानाच चवीप्रमाणे मीठ हे घातलेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घातले. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊयात. आता याची कन्सिस्टन्सी बघा, थोडीशी पातळच ठेवली आहे, कारण मला अशी पातळच आवडते. तुम्हाला यापेक्षा घट्ट करायची असेल तर ताक तुम्हाला थोडंसं घट्ट करावं लागेल. तर 2-3 मिनिटांनंतर बघा आपण आता खाऊ शकतो. अशा प्रकारे एकदम सोप्या 2 मिनिटात होणारी ताकातली भाकरी तयार आहे. पाहिलं ना किती सोपी पद्धत आहे आणि किती पटकन ही भाकरी तयार होते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.